सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी हरिण। याचं उत्तर भारतात राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, जय हिंद हा घोषणावाक्य कोणी दिलं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी भगत सिंह, ऑप्शन डी नेहरू। तर याचं उत्तर जय हिंद हे घोषणावाक्य सुभाषचंद्र बोस यांनी दिले, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी कमळ, ऑप्शन सी जाई, ऑप्शन डी जास्वंद। याचं उत्तर महाराष्ट्राचे राज्य फूल हे कमळ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, गंगा नदी कोठे मिळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बंगालचा उपसागर, ऑप्शन बी अरबी समुद्र, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी समुद्र। तर याचं उत्तर आहे गंगा नदी ही बंगालच्या उपसागरात मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार रशिया, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 मिनिटे, ऑप्शन बी 10 मिनिटे, ऑप्शन सी 12 मिनिटे, ऑप्शन डी 15 मिनिटे। याचं उत्तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे वेळ लागतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी चित्ता, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी हरिण। तर याचं उत्तर जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्ता आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतीय राष्ट्रध्वजाला किती रंग आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। याचं उत्तर भारतीय राष्ट्रध्वजाला 3 रंग आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, रेल्वेचं चाक कोणत्या धातूपासून बनतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी लोखंड, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन डी पितळ। तर याचं उत्तर रेल्वेचे चाक लोखंड धातूपासून बनतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी बिहार। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर गांधीजींचा जन्म गुजरात राज्यात झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11, सूर्याभोवती पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी किती दिवस लागतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 365 दिवस, ऑप्शन सी 30 दिवस, ऑप्शन डी 12 दिवस। याचं उत्तर सूर्याभोवती पृथ्वीला प्रदर्शन घालण्यासाठी 365 दिवस लागतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, संगणकाच्या कीबोर्डवर इंटरक्लिकला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए स्पेस बार, ऑप्शन बी रिटर्न किक, ऑप्शन सी शिफ्ट, ऑप्शन डी लॉक। याचं उत्तर संगणकाच्या बोर्डवर इंटर क्लिक याला रिटर्न किक म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, ताजमहल कोणी बांधला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी बाबर, ऑप्शन सी शहाजहान, ऑप्शन डी औरंगजेब। याचं उत्तर ताजमहल शहाजहानने बांधला, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 चंद्राला किती दिवसांनी पूर्ण गोल दिसतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 28, ऑप्शन बी
30, ऑप्शन सी 27, ऑप्शन डी 29. याचं उत्तर आहे चंद्राला 28 दिवसांनी पूर्ण गोल दिसतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे रामाच्या वडील कोण? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दशरथ, ऑप्शन बी भरत, ऑप्शन सी लक्ष्मण, ऑप्शन डी हनुमान. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर रामाचे वडील दशरथ होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे चहासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी बिहार. याचं उत्तर चहासाठी प्रसिद्ध राज्य आसाम आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकूण संख्या किती असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 12. याचं उत्तर क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकूण संख्या 11 असते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे गीता कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए संस्कृत, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी उर्दू. तर याचं उत्तर आहे गीता ही संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिलेली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तेलुगू, ऑप्शन बी देवनागरी, ऑप्शन सी हिंदी, ऑप्शन डी कन्नड. याचं उत्तर मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिलेली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे शनिवार वाडा कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी कोल्हापूर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर शनिवार वाडा पुण्यात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 21 आहे भारतात किती राज्य आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 30. याचं उत्तर भारतात 28 राज्य आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 आहे आपला सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शनी. याचं उत्तर आपला सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे जनतेचा सेवक म्हणून कोणाला ओळखले जातात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी नेहरू. याचं उत्तर आहे जनतेचा सेवक म्हणून लाल बहादूर शास्त्रींना ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे फक्त 30 दिवस गव्हाची चपाती खाणे बंद केल्याने कोणता आजार नक्की बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सांधेदुखी, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी सतत पोटफुगी, ऑप्शन डी वरील सर्व. याचं उत्तर आहे फक्त 30 दिवस गव्हाची चपाती खाणे बंद केल्याने सतत पोटफुगी आजार नक्की बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए खेळ, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी कला व विज्ञान, ऑप्शन डी सर्व क्षेत्रात. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.